श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, हा आठवडा तुमच्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेला आहे. तुझ्या गोष्टीची वाट पाहत आहेस, ते सर्व काही पूर्ण प्राप्त होण्याची वेळ आता जवळ येत आहे. तुम्ही तुमच्या जीवनात आयुष्यात जे काही सुखाची कल्पना केले होतं, देवाकडे प्रार्थना केले होते, आता ते सर्व काही तुमचे पुण्य, तुमचे चांगले कर्म एकत्रित करून देव तुमच्याकडे तो मोठा आनंद, ते शुभ कार्य घडवणार आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देवाची आज्ञा आहे की हा संदेश तो शेवटपर्यंत ऐकावा. तेव्हा लक्षपूर्वक देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या काही शुभकार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिलं आहे. आता फक्त ते प्राप्त करण्याची वेळ आली आहे. तेव्हा निश्चित राहा, देवाचे स्मरण करत राहा. तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल. ज्यांना कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे, त्याच्याकडे आत्ता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे. माझा आशीर्वादासह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट, इतकं ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानाल. देव म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढे तुला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे की आता चिंता करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केलं आहेस, तू विनंती केलं आहे, त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे. तुमची पावले आता योग्य दिशेने वळवल्या जात आहे. तुमच्यासाठी ती भरभराट, ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे. बाळा, देव म्हणतात, ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिलं आहेस, ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत तू खूप काही त्रसला आहेस, तुझ्या डोळ्यातून ते अश्रू देखील अवघडताना मी पाहिले आहे. पण आता काळजी करण्याचे काही कारण नाही. आत्ता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याचा मार्गावर देव नेऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. त्याचा कोणाचा स्वामी शक्तीवर, देवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी देव महान आहे अशी कमेंट करा. देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते, तुम्हाला काळजी वाटते. त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात. देवाचे कार्य आभाळ आणि अनंत आहेत. देवाची लीलासुद्धा अनंत आणि अफाट आहे. मानवी विचाराच्या त्या पलीकडे आहेत. तुम्ही जे काही विचार करत आहात, तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, त्या पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा की होय, मी ते अनुभवले आहे. देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल. तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका. जेव्हा तुम्ही पाहिले की काही गोष्टीसाठी तरसत होता, त्या गोष्टीसाठी देव आज तुम्हाला आश्वासन आणि आशीर्वाद देत आहे की पुढील काही काळात तू ते सुख प्राप्त करणार आहेत. कारण तुझ्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे, जे तू माझ्याकडे मागितलं आहेस. माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्या सुखासाठी तुझी निवड करतो. त्यासाठी मी तुला त्या योजनेद्वारे त्या कार्यात नेईल आणि तुला समृद्धी, आनंद प्राप्त करून देईल. देव म्हणतात, तुझी काळजी आता संपणार. तुझे ते दुःखाचे दिवस संपून जातील. या रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार घडेल. तुमच्यासाठी चमत्कार घडेल. ज्याच्या कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल त्यांनी सर्व काही आशीर्वाद मनापासून स्वीकार करावे आणि देवाचा अज्ञात असावे. देवाचे नामस्मरण, देवाचे ध्यान, चिंतन जो कोणी ज्या प्रकारे करत आहे, देव ते सर्व काही स्वीकार करतात. तुम्ही फक्त भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाच्या अनंत लीला, अनंत चमत्कार आहे. देव म्हणतात, जो कोणी
श्रद्धेने विश्वासाने माझ्यापर्यंत येतो त्याच्या जीवनातील आयुष्यातील तो अंधकार नष्ट करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे। मी तुमच्या समर्थ आहे। तू जर माझ्याकडे आला आहेस आणि ती विनंती केली आहे तर आता चिंता सोड, ते अश्रू थांबव, कारण तुझे आता दिवस पलटतील। बाळा, सुखाचे क्षण तुझ्या आयुष्यात येणार। देव म्हणतात, माझा प्रिय मुला, तुझ्या काही आनंदाची वाट पाहत आहे, ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे। आता काही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे। प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत। कोणी माझ्याकडे आर्थिक समस्येसाठी प्रश्न करतात आणि त्यासाठी माझ्याकडे विनंती करतात। देव म्हणतात, कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी विनंती करतो, त्याला त्या नात्यातील ते प्रेम हवे आहे, त्याला त्या नात्यापासून दूर जायचे नाही, त्याला त्या नात्यासोबत नेहमीच आनंदात राहायचे आहे, त्याला मी ते नाते देऊ इच्छितो, त्या नात्यातील तो गोडवा देऊ इच्छितो। माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे, ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज हो। देव म्हणतात, तुला जितके शक्य होईल तितके नामस्मरण कर, कारण नामस्मरणात ती अपाट शक्ती आहे। त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात ते नाते अधिक घट्ट होते। बाळा, तू अध्यात्माकडे वळण्याची अपेक्षा ठेवत आहे। तू एक एक पाऊल तुझ्या आयुष्यात अध्यात्माकडे वळत आहेस। तू जितके नामस्मरण करशील तितकाच तू माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील। तुझ्यासाठी नाम घेताना कुठलेही बंधन नाही, कुठलीही अशी अडचण नाही, त्यामुळे तू कधीही त्याला थांबवणार नाही। देव म्हणतात, तू जेव्हा जिथे माझे स्मरण करशील, नाम घेशील, तिथे तिथे तू माझा चमत्कार प्राप्त करशील। तुझ्या आयुष्यात माझा आशीर्वाद सतत आणि सतत येतील। तुझ्यासोबत तो मोठा चमत्कार आता काही काळातच होणार आहे। तुमचे आयुष्य परिवर्तनाच्या मार्गावर आहे। देव म्हणतात, तू पुढे चालत राहा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे। जेव्हा तुम्ही हारल्यासारखे मनाला खूप काही त्रास करून घेता, त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाला वचन देऊ इच्छितो की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे। तुम्ही माझे मनापासून श्रद्धा भक्तीने अंतःकरणाने नामस्मरण करा, मी त्या क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देईल। मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीचा हात देईल। बाळा, मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे। जो कोणी हा दिव्य संदेश आणि पवित्र संदेश ऐकत आहे त्याला माझा त्या चमत्काराचा अनुभव लवकरच प्राप्त होणार आहे, कारण त्याच्या दिशेने मी ते आशीर्वाद, ते चमत्कार पाठवू इच्छितो। देव म्हणतात, बाळा, संघर्षांना घाबरू नकोस, कारण या संघर्षानंतर तुझा मोठा विजय निश्चित आहे। कारण जेव्हा तुम्ही मार्गावर चालता आणि तिथे ध्येय निश्चित करता, तेव्हा ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्यही मीच तुम्हाला देत आहे। तेव्हा पुढे चालत राहा, तुमचा एक एक पाऊल तुम्ही पुढे चालत राहा। मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे। यावर जो कोणी विश्वास करेल त्यासाठी माझी शक्ती, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर येत राहील। तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा, देव ते सर्व काही पाहत आहेत। देवाची इच्छा आहे की ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश पूर्ण ऐकला आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी ते दिलेले सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील। त्याच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडण्याची वेळ आता येत आहे। त्यांनी आता निश्चित असावे, नामस्मरण जितके होईल तितके करावे, कारण त्यामुळे तू माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करतो। तेव्हा नामस्मरण, ध्यान, चिंतन करत राहा, कारण त्यामुळे तुम्हाला ते सर्व काही आयुष्यात सुखद अनुभव आणि अध्यात्माकडे वळवले जाण्याची शक्ती प्राप्त होणार आहे। तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले माझे चिंतन आणि तुम्ही केलेली माझी सेवा मी स्वीकार करतो आणि तुमच्याकडे माझे चमत्कार देऊ इच्छितो। अगदी अलगदपणे तुमच्याकडे ते माझे चमत्कार होणार आहे। त्यासाठी सज्ज हो बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझा आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो। तू घेण्यासाठी तू तत्पर आहेस, ते स्वीकार करण्यासाठी
तू सज्ज आहेस तर या क्षणाला देखील तुझ्यासोबत कुठल्या ना कुठला चमत्कार नक्कीच होईल. विश्वास ठेवा, स्वामीची दिव्य शक्ती सतत कार्यरत आहे. ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थशाली आहेत. देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने वाहत आहेत. तुम्ही फक्त त्यात स्नान करायला तयार राहा. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझ्यासमोर तुझे काही प्रश्न मांडले आहेत. त्यातून मी तुला लवकरच बाहेर काढून सुख, समृद्धी, आनंद तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आजपर्यंत तुझ्या दुःखाचा सामना केला आहेस, ज्या संकटांना भोगले आहेस, त्यातील आत्ता ते संकट, ते क्लेश, ते दुःख नाहीसे होऊन तुझे जीवन परिपूर्ण होईल. माझ्या आशीर्वादाने तुला कल्याणकारी आशीर्वाद देत आहे. बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामीचा हा दिव्य संदेश ज्या कोणी बाळांनी ऐकले आहे त्याच्यावर स्वामी निरंतर आशीर्वाद करतो. त्याच्याकडे ते चमत्कार देऊन त्याच्या अडचणी दूर करून त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व काही स्वामीचे दिव्य आशीर्वादाने मार्गी लागो. त्यासाठी सुख, समृद्धी, स्वामीचा आशीर्वाद त्यांना सदैव प्राप्त राहो. त्याचे आरोग्य उत्तम राहो. त्याच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जीवन प्राप्त हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.